नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय 15 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. आता ई पीक पाहणीच्या जुन्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. यापुढे DCSMH डिजिटल क्रॉप सर्व्हे या नवीन मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी होणार आहे. तर या नवीन GR मध्ये नेमके काय बदल झाले आहेत? शेतकऱ्यांनी स्वतः पीक नोंदणी करता येणार का? पडताळणी कोण करणार? पीक विमा, पीक कर्ज आणि इतर योजनांवर याचा काय परिणाम होणार? ही संपूर्ण माहिती सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर यापूर्वी राज्यात ई पीक पाहणी प्रणाली सुरू होती. त्यामध्ये शेतकरी मोबाईल ॲपद्वारे स्वतःच्या पिकांची नोंदणी करत होते. आता केंद्र शासनाने डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS प्रणाली विकसित केली असून महाराष्ट्रात DCSMH ॲप लागू करण्यात आला आहे. हा निर्णय राज्यभर खरीप हंगाम 2026 पासून लागू करण्यात आला आहे. तर नवीन GR मधील महत्त्वाचे बदल. तर नंबर 1, आता पीक नोंदणी DCSMH ॲपवरून. यापुढे शासनाने मंजूर केलेल्या DCSMH मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी केली जाणार आहे. नंबर 2, शेतकरी स्वतः नोंदणी करणार नाही. पूर्वी शेतकरी स्वतः पीक नोंदणी करत होते, परंतु नवीन प्रणालीमध्ये पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन नोंदणी करणार आहेत. नंबर 3, पीक पाहणी सहाय्यक कोण असतील? तहसीलदार यांच्या नियुक्तीने कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, MSRLM कर्मचारी, CSC चालक, इतर मानधन कर्मचारी, आवश्यकता असल्यास माय भारत स्वयंसेवक या व्यक्तींना पीक पाहणी सहाय्यक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. प्रत्येक 1000 ते 1500 प्लॉटसाठी किमान एक सहाय्यक नेमला जाईल. नंबर 4, शेतात प्रत्यक्ष पाहणी. पीक पाहणी सहाय्यक शेतात जाऊन कोणते पीक आहे, किती क्षेत्र आहे, सिंचनाचा प्रकार, झाडांची माहिती, कायम पड जमीन, इतर माहिती, ही सर्व माहिती DCSMH ॲपमध्ये भरतील. नंबर 5, जिओ टॅग फोटो अनिवार्य. पीक पाहणी दरम्यान शेताचे, उभ्या पिकाचे, बांधावरील झाडांचे किमान 2 जिओ टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड देखील नोंदवले जाईल. नंबर 6, 100% पडताळणी. पूर्वी सर्व नोंदीची पडताळणी होत नव्हती. आता प्रत्येक पीक नोंदीची 100% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी करतील. पडताळणीनंतरच माहिती गाव नमुना 12 वर जाईल. नंबर 7, चुकीची नोंद आढळल्यास. जर पडताळणीमध्ये माहिती चुकीची आढळली तर ती नोंद रद्द केली जाईल. संबंधित क्षेत्राची पुन्हा पाहणी करून नवीन नोंद केली जाईल. नंबर 8, दुरुस्तीची संधी. जर गाव नमुना 12 वर माहिती गेल्यानंतर शेतकऱ्याला ती चुकीची वाटली तर तो चालू हंगाम संपण्यापूर्वी DCS वेबद्वारे मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करून दुरुस्ती मागू शकतो. नंबर 9, योजनांसाठी वैध माहिती. DCSMH ॲपमधील पडताळणी झालेली माहिती पीक विमा, पीक कर्ज, शासनाच्या विविध कृषी योजना यासाठी अधिकृत व वैध मानली जाणार आहे. नंबर 10, फळबागांसाठी मोठा दिलासा. आंबा, काजू, चिकू, पेरू यांसारख्या बहुवर्षीय फळबागांची एकदा नोंदणी झाल्यानंतर पुढील 3 वर्षे पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. मात्र क्षेत्रात बदल झाल्यास माहिती द्यावी लागेल. आणि नंबर 11, डेटा किती वर्षे जतन होईल. तर माहिती 3 वर्षे ऑनलाईन उपलब्ध राहील. त्यानंतर पुढील 5 वर्षे डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाईल. तर शेतकऱ्यांसाठी याचा फायदा. तर अधिक अचूक पीक नोंदणी, पीक विमा आणि पीक कर्जासाठी विश्वासार्ह माहिती, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवणे सोपे, केंद्र आणि राज्य शासनामध्ये एक समान डिजिटल माहिती उपलब्ध. तर एकंदरीत 15 जुलै 2026च्या या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातील पीक नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया बदलली आहे. आता DCSMH ॲपद्वारे प्रत्यक्ष शेत पाहणी, जिओ टॅग फोटो आणि 100% पडताळणीसह डिजिटल पद्धतीने पीक नोंदणी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात पीक विमा, पीक कर्ज आणि विविध कृषी योजनांचा लाभ अधिक पारदर्शक पद्धतीने मिळण्यास मदत होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.